नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता न्यूमरिकल मेथड या युनिट मधली मोस्ट इम्पॉर्टंट मेथड जिचं नाव आहे रेग्युलर फॉल्सी किंवा फॉल्स पोझिशन मेथड ही मेथड बघूया। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बायसेक्शन मेथड शिकलो होतो, बरोबर। सो ही जी मेथड आहे फॉर रेग्युलर फॉल्सी ही सेम टू सेम बायसेक्शन मेथड सारखीच आहे। जे बायसेक्शन मेथड साठी मी तुम्हाला एक स्ट्रीप शिकवली होती, स्ट्रीपने आपण प्रॉब्लेम सोडवायचो, तसंच रेग्युलर फॉल्सी मध्ये पण स्ट्रीपनेच प्रॉब्लेम सोडवायचे। फक्त डिफरन्स काय आहे, फॉर्म्युलाचा डिफरन्स आहे। ओके, तिकडे x इज इक्वल टू a प्लस बी अपॉन 2 हा फॉर्म्युला होता आणि इकडे x इज इक्वल टू a एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ a अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ a हा फॉर्म्युला आहे। प्रॉब्लेम एकदम सेम टू सेम सोडवायचा, फक्त फॉर्म्युला वेगळा आहे। ओके, सो चला सुरू करूया मित्रांनो। बघा, रेग्युलर फॉल्सी फॉल्स पोझिशन मेथड या मेथड मधला पहिला इंपॉर्टंट क्वेश्चन, फाइंड द रूट्स ऑफ इक्वेशन x क्यूब माइनस 5x माइनस 7 इज इक्वल टू 0 विच लाइज बिटवीन 2 and 3 बाय मेथड्स ऑफ फॉल्स पोझिशन करेक्ट टू 2 डेसिमल प्लेसेस। बघा मित्रांनो, आपल्याला f ऑफ x दिलेला आहे, दोन रूट पण दिलेले आहे। ओके, ह्या रूटने फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह अपोजिट साइनचे आन्सर चेक करायचे आणि काय सांगितलंय, इटरेशन न सांगता आपल्याला असं सांगितलंय करेक्ट टू 2 डेसिमल प्लेसेस। ओके, सो बघा, हे करेक्ट टू 2 डेसिमल प्लेसेस असं कधी येऊ शकतं, कधी 3 डेसिमल प्लेसेस येईल, कधी 4 डेसिमल प्लेसेस येईल, कधी 2 डेसिमल प्लेसेस। याचा अर्थ काय आहे नेमकी, बायसेक्शन मध्ये पण एक प्रॉब्लेम मी होमवर्कला दिला होता, तिथे पण 4 डेसिमल प्लेसेस 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत सोडवा असं सांगितलेलं होतं। सो त्याचा पण इकडे तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल। बघा, एकदम सोपं आहे। करेक्ट टू 2 डेसिमल प्लेसेस म्हणजे काय, तुमचं जे आन्सर येईल, इटरेशन किती हो, 2 इटरेशन मध्ये पण आन्सर येऊ शकतं, 3 इटरेशन मध्ये येऊ शकतं, 4 मध्ये येऊ शकतं, कधी कधी 8 ते 10 इटरेशन पण लागू शकतात। म्हणजे काय, पॉइंट आणि पॉइंट नंतर ज्या व्हॅल्यू आहे 2 डिजिट 2 डेसिमल ना, पॉइंट नंतर 2 डेसिमल सेम आले पाहिजे तिथपर्यंत सोडवायचा असा अर्थ होतो। म्हणजे बघा, लक्ष द्या, आता करेक्ट अप टू 2 डेसिमल प्लेसेस याचा अर्थ सांगतो। 2 डेसिमल प्लेसेस म्हणजे काय, काही पण समजा, आता याच्यात इटरेशन मॅटर करत नाही, इटरेशन किती होतील, 3 इटरेशन होऊ शकतात, 2 होऊ शकतात, 4 होऊ शकतात, 5 होऊ शकतात, 10 पण इटरेशन होऊ शकतं। नंबर ऑफ इटरेशन, जेव्हा इटरेशन मेन्शन केले तेव्हा तेवढेच इटरेशन करायचे, पण जेव्हा इटरेशन मेन्शन नसतं, किती डेसिमल प्लेसेस पर्यंत करेक्ट आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे हे मेन्शन केलं असेल तर इटरेशन आपोआप तयार होतं, आपल्याला कळत जातं। बघा, समजा उदाहरणार्थ याचं उदाहरण असू शकतं, समजा असं उदाहरण आलं, माझं आन्सर आलं 3.1487, नंतर 3.14, पुढे वेगळं काही येऊ, समजा 8 आला, 3 आला, 4 आला। सो बघा, आता इथे आपल्याला कळतं पॉइंट आणि पॉइंट नंतर 2 डेसिमल ना, पॉइंट नंतर 2 डेसिमल म्हणजे 2 घरं सारखे आले, पुढे काही येऊ, वेगळं येऊ, सारखे येऊ, काही फरक नाही। असं जोवर आन्सर येत नाही तुमचे, ज्या 2 इटरेशनचे आन्सर असे आन्सरचे पॉइंट आणि पॉइंटच्या आधीचा आणि पॉइंट नंतरचे 2 घरं सारखे येत नाही तोवरपर्यंत सोडवायचं। आता समजा करेक्ट अप टू 3 डेसिमलचं एक्झाम्पल असेल, तो आता याचं उदाहरण बघा, फॉर एक्झाम्पल 3 डेसिमल म्हणजे समजा असं उत्तर आलं आपलं 4.21798। हे पहिल्या एका इटरेशनचं आलं आणि त्याच्या पुढच्या इटरेशनचं समजा लगेचच्या 2 इटरेशनचे आन्सर पाहिजे, 4.217569। आता बघा, पॉइंटच्या आधीचं आणि पॉइंटच्या नंतरची 3 डेसिमल सेम आहे, पॉइंट नंतर 3 डेसिमल बघा सेम आहे। सो असे ज्या 2 इटरेशनचे लगातारच्या 2 इटरेशनचे आन्सर येतात तिथे थांबायचं। इथे पण बघा, ज्या लगातारच्या 2 इटरेशनचे आन्सर पॉइंटच्या आधीचं घर आणि पॉइंटच्या नंतरचे 2 घरं सारखे येतात तिथे थांबायचं। समजा 4 डेसिमल प्लेसेसचं एक्झाम्पल आहे। सो याच्यामध्ये समजा आपला आन्सर आलं 0.21486769 आणि हे एका इटरेशनचं आलं, किती नंबरचं इटरेशन असून त्याच्यानंतरच्या लगातार त्याच्यानंतरच्या लगेचच्या इटरेशन मध्ये समजा हे आलं 2.148389। सो आता बघा, पॉइंटच्या आधीचं घर आणि पॉइंटच्या नंतरचे 4 सेम आले, म्हणजे आपल्याला या इटरेशन मध्ये थांबायचं असा अर्थ होतो। सो बघा, आता आपण आपल्या उदाहरणावरून जाऊया। तुम्हाला बेसिक मी सांगितलं की काय आहे, इथे इटरेशन किती आहे ते आधी नाही कळणार, जेव्हा सोडवत जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की किती इटरेशन पर्यंत जायचं, इथे इटरेशन आपोआप क्रिएट होता। सो आता ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल। सो चेक करा, चला नेहमीप्रमाणे आपलं जे एक्झाम्पल आहे 2 स्टेपमध्ये सोडवणार। पहिल्या स्टेपमध्ये रूट चेक करणार आहे की नाही आणि सेकंड स्टेपमध्ये इटरेशन सॉल्व्ह करणार। सो पहिल्या स्टेपमध्ये करूया, रूटची चेकिंग करूया। बघा, सोल्युशन एफ ऑफ एक्स लिहून घ्यायचा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5x मायनस 7, करेक्ट। आता एक्सची किंमत काय टाकणार, 2 आणि 3, सो एक्सच्या जागी 2 टाकूया, एफ ऑफ 2
सो 2 क्यूब मायनस 5 इंटू 2 मायनस 7 हे टाका कॅल्सीवर असं नसंच, किंवा मॅन्युअली करा. 2 चा क्यूब किती आला 8, 8 मायनस 10, 8 मायनस 10 मायनस 7 किती झालं हे 17, 9 8 17 किती आला मोठ्या संख्येत चिन्ह उत्तराला मायनस, सो मायनस 9. ओके, मायनस आले बघा, पहिला आन्सर निगेटिव्ह आलं. आता पॉझिटिव्ह आन्सर आलं पाहिजे 3 ने. सो एफ ऑफ 3 इज इक्वल टू 3 क्यूब मायनस 5 इंटू 3 मायनस 7 इज इक्वल टू 3 क्यूब किती 27 मायनस 15 मायनस 7. सो हे झालं 27, हे झालं मायनस मायनस 22 प्लस 5 पॉझिटिव्ह आलं बघा. सो निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह साइन चेंज आले बघा आन्सर मध्ये, म्हणजे हे रूट्स आपले आहेत. कळालं, हे रूट्स आपले आहेत. सो इथे लिहून टाकणार रूट्स इज इक्वल टू काय आहे हे लिहायचे एफच्या ब्रॅकेट मधले 2 आणि 3, 2 आणि 3 हा झाला ए, हा झाला बी. कळालं, 2 आणि 3. पुन्हा एकदा बघा, लक्ष द्या काय केलं आपण. एफ ऑफ एक्स लिहून घेतला, रूट आपल्याला दिले होते 2 आणि 3. ओके, सो 2 टाकला, आन्सर आलं मायनस 9. नंतर 3 टाकला, एक्सच्या जागी सोडवला, आन्सर आला प्लस 5. दोघांचे साइन अपोजिट आले, म्हणजे साइन अपोजिट आले म्हणजे 2 आणि 3 आपले रूट्स आहे. सो 2 झाला ए आणि पहिला ए असतो दुसरा बी. दिस इज ए इज इक्वल टू 2, बी इज इक्वल टू ए इज इक्वल टू 2 आणि बी इज इक्वल टू 3. सो आपले रूट्स आले 2 आणि 3. आता इटरेशन सुरू करूया. तर मित्रांनो आता फर्स्ट इटरेशन बघूया. बघा, फर्स्ट इटरेशन करताना पण आपल्याला एक स्ट्रीप ड्रॉ करायची आहे. सो लक्ष द्या, स्ट्रीप आपण नेहमीप्रमाणे ड्रॉ करणार. स्ट्रीप मध्ये आपल्याला माहिती आहे पहिली व्हॅल्यू काय आली आपली निगेटिव्ह, दुसरी पॉझिटिव्ह. सो इकडे मायनस, इकडे प्लस. पहिली निगेटिव्ह, दुसरी पॉझिटिव्ह. ए किती होता 2, ए आहे 2 आणि बी किती आहे 3. करेक्ट, पहिला ए मानायचा, दुसरा बी. आता ए ची जी व्हॅल्यू आली तिला एफ ऑफ ए म्हणायचं. सो एफ ऑफ ए किती मायनस 9, एफ ऑफ ए मायनस 9. हा 2a आहे ना, मग ए चा एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मायनस 9. हा बी आहे, मग एफ ऑफ बी, हा बी आहे, मग एफ ऑफ बी ची किंमत किती 5. सो एफ ऑफ बी इज 5. बघा, बायसेक्शन मेथड मध्ये फक्त हे साइन आणि ए बी एवढंच ड्रॉ करायचो. आता रेग्युलर फॉल्सी मध्ये साइन ए बी त्याच्यासोबत एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी एवढं एक्स्ट्रा ऍड झालं, कारण फॉर्म्युला थोडा चेंज आहे त्यामुळे. बाकी सेम प्रोसिजर सर्व टू सर्व. ओके, सो बघा पुन्हा काय केलं, पुन्हा एकदा सांगतो. स्ट्रीप ड्रॉ केली, पहिली व्हॅल्यू मायनस आली, दुसरी व्हॅल्यू प्लस आली. ए आहे, पहिला ए असतो, दुसरा बी असतो. सो ए 2 आणि बी 3. एचं जे आन्सर आलं ते एफ ऑफ ए मायनस 9, बीचं जे आन्सर आलं ते एफ ऑफ बी 5. आलो इथपर्यंत. आता आपण फॉर्म्युला घ्यायचा. फॉर्म्युला काय असेल बघा, फॉर्म्युला स्टँडर्ड फॉर्म्युला असेल एक्स इज इक्वल टू ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए अपॉन, हे बघा ए ला लक्षात कसं ठेवणार, ए ला क्रॉस बी घ्यायचा म्हणजे एफ ऑफ बी, मायनस बी ला क्रॉस एफ ऑफ ए, आणि हे दोघे खाली घ्यायचे. आता एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. किती सोपं आहे लक्षात ठेवायला. बघा एकदा चेक करून घेतो. ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी एफ ऑफ ए. येस, बघा ए ला बी, पण एफ ऑफ बी मायनस त्याच्या उलट. आता ए नंतर येईल बी, एफ ऑफ बी नंतर एफ ऑफ ए येईल, आणि हे दोघे जसे तसे खाली एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आलं, व्हॅल्यू पुटअप करायचं, आन्सर काढायचं. सो बघा एक्स इज इक्वल टू ए ची किंमत किती आहे 2, प्रत्येक व्हॅल्यूला ब्रॅकेट इंटू एफ ऑफ बी किती आहे 5 मायनस बी किती आहे 3, एफ ऑफ ए आहे मायनस 9. प्रत्येक व्हॅल्यूला ब्रॅकेट घ्या, ब्रॅकेट घेतलं नाही तर आन्सर येणार नाही. एफ ऑफ बी इज 5 मायनस एफ ऑफ ए आहे आपला मायनस 9. सो बस हे कॅल्सी टाकूया, किती येतं बघा. कुठलाही कॅल्सी घ्या, MS कॅल्सी असेल तर हे वरचं आधी काढून घ्या, मग हे लिहून घ्या, मग हे काढा, हे लिहा आणि दोघांचा डिवायडेशन करा. ओके, हे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर सेपरेट सॉल्व्ह करा MS मध्ये. आणि ES मध्ये डायरेक्ट न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटरची ही कॅल्सच्या खालची की दाबली तर डायरेक्ट वरचं खालचं टाकून घ्या, डायरेक्ट आन्सर येईल. सो बघा दोन्ही कॅल्सी सेम आहे, काही अवघड नाही, फक्त ब्रॅकेट विसरायची नाही. ब्रॅकेट 2 ब्रॅकेट 5 मायनस माझ्यासोबत करा ब्रॅकेट 3 ब्रॅकेट मायनस 9 अपॉन खाली या ब्रॅकेट 5 मायनस ब्रॅकेट मायनस 9. सो इज इक्वल टू केलं, SD दाबा 37.14 येतो, SD दाबा 2.642. ओके, आता बघा मित्रांनो आपल्याला क्वेश्चन काय आहे,
डेसिमल प्लेसेस पर्यंत सॉल्व्ह करायचं. जेव्हा कधी डेसिमल प्लेसेस विचारले असतील, 2 डेसिमल प्लेसेस, 3 डेसिमल प्लेसेस, 4 डेसिमल प्लेसेस, लक्षात ठेवा जेव्हा कधी डेसिमल प्लेसेस पर्यंत विचारला आहे ना तेव्हा पॉईंट नंतर किमान 4 डिजिट घ्या. आपल्याला जनरली इटरेशन असतं, इटरेशन असताना आपण पॉईंट नंतर 3 डिजिट घेतो. ओके, पण डेसिमल प्लेसेस पर्यंत विचारला असेल एक्झाम्पल, किती डेसिमल प्लेसेस असो, 2 असो, 3 असो, 4 असो, एक्झाम्पल सोडवताना पॉईंट नंतर किमान 4 प्लेसेस घ्या, 4 घरं घ्या, 4 डेसिमल प्लेसेस घ्या पॉईंट नंतर. कारण जेवढे जास्त डेसिमल घेणार तेवढा आन्सर तुमचं लवकर येईल, तेवढे इटरेशन कमी होतील. जेवढे तुम्ही पॉईंट नंतर डेसिमल कमी घेणार तेवढे इटरेशन जास्त वाढतील, तेवढा टाइम जास्त जाईल. करेक्ट. सो जेव्हा इटरेशनचं एक्झाम्पल असतं तेव्हा डेसिमल किती घेतलं तरी चालतं, आपण जनरली 3 घेत असतो पॉईंट नंतर. पण जेव्हा तुम्हाला असं सांगितलंय की 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत सोडवा किंवा 3 डेसिमल प्लेसेस पर्यंत सोडवा किंवा 4 डेसिमल प्लेसेस पर्यंत सोडवा, डेसिमल प्लेसेस जर विचारलं ना क्वेश्चन मध्ये तर पॉईंट नंतर 4 डेसिमल प्लेसेस घेऊन सॉल्व्ह करत जा. ओके, सो गणित छोटं होईल, कमी इटरेशन मध्ये लवकर आन्सर येईल. सो बघा आपला आन्सर येतं 2.6428 हे आलं आपला एक्स. आता आलेला आन्सर काय करायचं, एफ ऑफ एक्स मध्ये पुट करणार. एफ ऑफ एक्स काय आहे आपली ही. ओके, यालाच आपण इक्वेशन 1 म्हणतो, गिव्हन इक्वेशन. सो एफ ऑफ एक्स मध्ये पुट करणार. पहिल्यांदा एफ ऑफ एक्स लिहून घ्या. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब मायनस 5 एक्स मायनस 7. सो व्हॅल्यू पुटअप करणार. बघा एफ ऑफ एक्स, एक्स काय हा घ्यायचा 2.6428 इज इक्वल टू 2.6428 त्याचा क्यूब मायनस 5 इंटू 2.6428 मायनस 7. सो बस आपला आता आन्सर येईल. हे कॅल्क्युलेट टाकूया. बघा ब्रॅकेट इथून कॅल्क्युलेट टाकायचं 2.6428 ब्रॅकेट क्लोज त्याचा क्यूब 6428 त्याचा क्यूब मायनस 5 पुन्हा ब्रॅकेट 2.6428 ब्रॅकेट क्लोज मायनस 7. सो इज इक्वल टू केलं मायनस 1.75556 मायनस 1.7556. ओके, सो आपला एफ ऑफ 2.6428 येतो मायनस 1.7556. बघा आन्सर निगेटिव्ह येत आहे. निगेटिव्ह आलं म्हणजे इटरेशन 2 मध्ये पुन्हा स्ट्रीप ड्रॉ करणार आणि स्ट्रीप मध्ये आता ही निगेटिव्हची साईड चेंज होईल, ही पॉझिटिव्ह ऍज इट इज राहील. बरोबर. सो आता बघा इटरेशन 2 कसं करणार. इटरेशन 2 मध्ये सेम प्रोसिजर आता फॉलो करायची. मित्रांनो आता सेकंड इटरेशन बघूया. बघा इटरेशन 2 पुन्हा एक आपण स्ट्रीप ड्रॉ करणार. पुन्हा बघा वरती मायनस, हे प्लस, मायनस प्लस ऍज इट इज. आता बघा लास्ट आन्सर मध्ये काय झालेलं, आन्सर निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आलं म्हणजे फक्त हे मायनस आहे ना, ह्या साईडच्या व्हॅल्यू चेंज होतील. पॉझिटिव्ह वाला ऍज इट इज राहील. सो पॉझिटिव्ह आपण लिहून घेऊया. बी इज इक्वल टू 3 आणि एफ ऑफ बी इज इक्वल टू 5 हे सगळं ऍज इट इज राहील. जर इथे पॉझिटिव्ह आन्सर आला असतं तर इकडचे चेंज झाले असते, हे तसेच राहिले असते. ओके, सो बघा आता ए म्हणजे एफच्या ब्रॅकेट मधली किंमत 2.6428 ए इज इक्वल टू 2.6428. बघा हा ए कुठला असतो, नेहमी ए आणि बी हे एफच्या ब्रॅकेट मधले असतात. सो ए आला 2.6428 आणि एफ ऑफ ए म्हणजे ही किंमत एफ ऑफ ए इज इक्वल टू मायनस 1.7556. बघा फक्त इकडची साईड चेंज झाली, ही साईड ऍज इट इज राहिली कारण निगेटिव्ह आला. निगेटिव्ह आला तर तो निगेटिव्हला रिप्लेस करतो. बरोबर. पुन्हा हाच फॉर्म्युला सेम करत जायचं. बघा एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. सेम फॉर्म्युला व्हॅल्यूज पुटअप करणार. बघा सो एक्स इज इक्वल टू ए ची किंमत किती 2.6428 ब्रॅकेट घ्या इंटू एफ ऑफ बी आहे 5 मायनस बी आहे 3 आणि एफ ऑफ ए ही मायनस 1.7556 अपॉन एफ ऑफ बी 5 मायनस एफ ऑफ ए मायनस 1.7556. सो हे कॅल्क्युलेट आपण टाकणार. बघूया काय आन्सर येतो.
न्यूमरेटर डिनोमिनेटर ब्रॅकेट 2.6428 ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट 5 मायनस जसं लिहिलं तसंच टाका पुन्हा ब्रॅकेट 3 पुन्हा ब्रॅकेट मायनस 1.7556 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 5 पहिल्या ब्रॅकेटमध्ये मायनस पुन्हा ब्रॅकेट मायनस 1.7556 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू गेला 2.7356. सो आपला x येतो x इज इक्वल टू 2.7356. हा x आला. आलेला x कुठे टाकणार आपण f ऑफ x मध्ये. सो विच इज द f ऑफ x. दिस इज f ऑफ x. f ऑफ x मध्ये आपण पुट करणार. आन्सर आलेलं 2.7356. ओके. सो आता f ऑफ x लिहिणार f ऑफ x ची. f ऑफ x इज इक्वल टू x क्यूब मायनस 5x मायनस 7. सो चला x च्या जागी ही व्हॅल्यू टाकायची आता. f ऑफ x आहे 2.7356 इज इक्वल टू 2.7356 त्याचा क्यूब मायनस 5 इंटू 2.7356 मायनस 7. सो बघूया आपलं फायनल आन्सर किती येतं पहिल्या सेकंड इटरेशनचं. ब्रॅकेट 2.7356 ब्रॅकेट क्लोज त्याचा क्यूब मायनस 5 पुन्हा ब्रॅकेट 2.7356 मायनस 7 इज इक्वल टू केलं मायनस 0.2061. सो f ऑफ 2.7356 आपला आन्सर येतं मायनस 0.2061. ओके. बघा आता अजून पण इटरेशनच्या व्हॅल्यू सेम आल्या का. x ची व्हॅल्यू आहे 2. 2 डेसिमल बघायचे ना आपल्याला. 2 डेसिमल सेम आले पाहिजे पॉईंट आणि पॉईंटच्या आधी पॉईंटच्या नंतर. x च्या व्हॅल्यू चेक करायच्या कुठल्या व्हॅल्यू f ऑफच्या नाही x च्या व्हॅल्यू सेम आल्या पाहिजे. x ची व्हॅल्यू बघा दुसऱ्या इटरेशन मध्ये आहे 2.73 आणि पहिल्या याच्यात 2.64 म्हणजे थोडंफार अजून चेंजेस लागेल. इथे 73च पाहिजे. जर इथे 73 असताना इथे 73 आला असता इथेच थांबून गेलो असतो. कारण ज्या लगातार ज्या कंटिन्यू म्हणजे ज्या एका मागच्या एक इटरेशन मध्ये आपल्याला हव्या असलेल्या व्हॅल्यू सेम आल्या की थांबून जायचं पुढे जायचं नाही. सो इथे 64 इथे 73 आहे. सो अजून थोडा चेंज आहे. अजून एखादा इटरेशन करावं लागेल. बघूया किती इटरेशन पर्यंत जातो. हे सगळं जेवढं आपण सॉल्व्ह करत जाणार त्याच्यानुसार हे होत जाईल. सो प्रॅक्टिसने तुम्हाला त्याच्यात परफेक्शन येईल आणि एकदम इंटरेस्टिंग टाईप आहे. यांच्यामध्ये तुमचे मार्क्स पण फिक्स असतात. खूप जास्त मार्क्स मुलांना पडतात कारण मेथड इझी आहे. जास्त इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह पण नाहीये. सो फक्त याच्यामध्ये मिस्टेक काय होतं एवढं सोपं असूनही मुलांचा फेल होण्याचा रेशो वाढतो का कारण प्रॅक्टिस करते नाही आणि तेवढ्या वेळेत क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. म्हणजे टाइम कन्झ्युमिंग मेथड आहे कारण सारख्या इटरेशन काढायची. सो टाइम खूप लागतात. सो टाइम कन्झ्युमिंग आहे. सो टाइम वाचवण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस वाढवणं गरजेचं आहे. बघा आता इटरेशन थर्ड करूया. I3 बघूया आन्सर येतं का. पुन्हा स्ट्रीप मायनस प्लस. आता बघा पुन्हा आन्सर निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आलं म्हणजे हे मायनस आहे ना इकडच्या व्हॅल्यू चेंज होतील. बी तर तसंच राहील बरोबर. सो ए काय आहे हा एफच्या ब्रॅकेट मधला 2.7356 ए आला 2.7356 ए भेटला. आता एफ ऑफ ए मायनस 0.2061 एफ ऑफ ए मायनस 0.2061 आलो. ए आणि एफ ऑफ ए भेटला. आता बी आणि एफ ऑफ बी तसाच. बी आहे 3 आणि एफ ऑफ बी 5. बघा मित्रांनो इथे जर पॉझिटिव्ह आन्सर आलं असतं तर या एच्या व्हॅल्यू जशा तशा राहिल्या असत्या बीच्या व्हॅल्यू चेंज झाल्या असत्या. ओके लक्षात ठेवा. सो पुन्हा हाच फॉर्म्युला सेम टू सेम करत जायचं. बघा मजा येते एकदम. एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. व्हॅल्यूज पुटअप करणार. सो एक्स इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे 2.7356 मायनस इंटू म्हणजे पुन्हा ब्रॅकेटमध्ये ए झाला एफ ऑफ बी आहे 5 मायनस बी आहे 3 आणि एफ ऑफ ए मायनस 0.2061 अपॉन एफ ऑफ बी आहे 5 मायनस एफ ऑफ ए आहे मायनस 0.2061. बघा व्हॅल्यू सेम येते की नाही चेक करूया. सो ब्रॅकेट
3 5 6 ब्रॅकेट क्लोज, पुन्हा ब्रॅकेट 5 मायनस पुन्हा ब्रॅकेट 3 पुन्हा ब्रॅकेट मायनस 0.2061 ब्रॅकेट क्लोज मायनस 0.2061 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय ब्रॅकेट 5 मायनस पुन्हा ब्रॅकेट मायनस 0.2061 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू केला 2.74 2.73. बघा एकशे व्हॅल्यू जवळ आली म्हणजे कदाचित पुढच्या इटरेशन पर्यंत ऍक्युरेट आन्सर येऊ शकतं. ओके सो एकशे व्हॅल्यू आली आपली 2.7460 आणि मागच्या इटरेशन मध्ये एक्स होता 2.73 म्हणजे कदाचित पुढच्या इटरेशन पर्यंत आन्सर येऊन जाईल आपलं 2.74 यायला पाहिजे. ओके सो पॉईंटच्या आधीचं पण सेम पाहिजे नंबर, इथे 2 आणि इथे 3 असं नाही चालणार, इकडे 2 तर इकडे 2 आणि इकडे 0.74 इकडे 73. दोनच डिजिट का बघतोय मी, कारण आपल्याला क्वेश्चन मध्ये 2 डेसिमल पर्यंत सांगितलं होतं म्हणून. असं आता आलेले व्हॅल्यू कुठे टाकायची, एफ ऑफ एक्स मध्ये. हा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे तो एक्स क्यूब मायनस 5x मायनस 7. सो व्हॅल्यू पुटअप करणार बघा, एफ ऑफ लक्ष द्या 2.7460 इज इक्वल टू 2.7460 होल क्यूब मायनस 5 2.7460 मायनस 7. सो चेक करूया काय आन्सर येतं. ब्रॅकेट 2.7460 ब्रॅकेट क्यूब मायनस 5 इंटू ब्रॅकेट 2.7460 मायनस 7. So minus 0.0237. So f of 2.7460 चा आन्सर येतो मायनस 0.0237. बघा आता इटरेशन 4 करूया. 4 मध्ये आता हे निगेटिव्ह आलं पुन्हा इथे रिप्लेस होईल, बी तसाच होईल. ओके सो आता इटरेशन 4 बघूया. बघा मित्रांनो आता इटरेशन 4 करण्यासाठी पुन्हा आपल्याला नवीन स्ट्रीप ड्रॉ करावी लागेल आणि एच्या साईडच्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आहे. तर बघा तुम्हाला आता पूर्ण आयडिया आली असेल की किती इझी टाईप आहे आणि आपल्याला कसे आउट ऑफ मार्क मिळू शकता. न्यूमरिकल मेथड मध्ये ह्या ज्या मेथड आहे बायसेक्शन मेथड, त्याच्यानंतर रेग्युलर फॉल्सी म्हणजे ही मेथड, त्याच्यानंतर पुढे न्यूटन राफसन मेथड. एकदम इझी आहे, फॉर्म्युला आणि स्ट्रीप एवढं प्रॉपर ठेवायचं. सो याने आपल्याला पूर्ण मार्क भेटून जातं. प्रॅक्टिसने एकदम इझी होऊन जातं, काही म्हणजे काही अवघड नाहीये. सो आता लास्ट इटरेशन 4 कदाचित इथे आन्सर येणारच आहे आता, कारण अंदाज कसा लावला तुम्हाला कळालं ना. पुन्हा एकदा स्ट्रीप ड्रॉ करूया. बघा निगेटिव्ह पॉझिटिव्ह आन्सर निगेटिव्ह आला आहे म्हणजे ए ला रिप्लेस होणार. ए ची व्हॅल्यू काय 2.7460. ए इज इक्वल टू 2.7460 एचा आन्सर आला आणि एफ ऑफ एचं मायनस 0.0237 इथे येईल. एफ ऑफ ए मायनस 0.0237 मायनस 0.0237 आलं आणि हे बीचं तसंच राहील. बी इज इक्वल टू 3 आणि एफ ऑफ बी इज इक्वल टू 5 झालं. पुन्हा तेच करायचं, एक्सचा फॉर्म्युला वगैरे सेम. बघा पुढे एक्सचा फॉर्म्युला सेम प्रोसेसने जायचं. एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला आहे ए एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. सो व्हॅल्यूज पुटअप करणार आता. सो एक्स इज इक्वल टू बघा एक्स इज इक्वल टू लक्ष द्या ए ची किंमत किती आहे आपली 2.7460 इंटू एफ ऑफ बी इज 5 मायनस बी आहे 3 आणि एफ ऑफ ए मायनस 0.0237 अपॉन एफ ऑफ बी इज 5 मायनस एफ ऑफ ए मायनस 0.0237. सो बस एवढं कॅल्क्युलेट करणं. बघूया एक्सची किंमत किती येते. न्यूमरेटर डिनोमिनेटर ब्रॅकेट 2.7460 पुन्हा ब्रॅकेट कदाचित इथे आन्सर येऊ शकतं. बघा 5 झाला, पुन्हा पुढच्या ब्रॅकेटमध्ये 3, नेक्स्ट ब्रॅकेट मायनस 0.0237 खाली या. पहिल्या ब्रॅकेटमध्ये 5 मायनस सेकंड ब्रॅकेटमध्ये मायनस 0.0237 इज इक्वल टू करा 2.7471. बघा आन्सर आलं 2.7471.
अलग आन्सर 2.7471. सो एक्सचा आन्सर भेटतं x इज इक्वल टू 2.7471. सो बघा आपल्याला पाहिजे होतं, आपल्याला भेटलं. सो हे इटरेशन आपलं लास्ट इटरेशन आहे 7471. बघा 2.7471 आपल्याला 2 डेसिमल प्लेसेस सांगितले, म्हणजे पॉईंटच्या आधीचा आणि पॉईंट नंतर 2 डिजिट सेम पाहिजे. पॉईंटच्या आधी 2, पॉईंटच्या आधी 2. लेट 2 लगातार इटरेशन, एकानंतरचे एक इटरेशन, हे तिसरं आणि चौथं एकानंतर एक इटरेशन आहे, त्यांच्यामध्ये एक सेम आल्या पाहिजे. बरोबर 2 2 0.74 0.74. बघा पॉईंट नंतर 2 डेसिमल प्लेसेस सांगितले होते, अलग सेम. सो आपला हे शेवटचं इटरेशन आहे, याच्यानंतर पुढे इटरेशन करायचं नाही कारण दोन्हींचे आन्सर सेम आले. तुम्ही म्हणशाल सर इथे तर 6-0 आहे, तिसरं चौथं प्लेस इथे 7-1 आहे, आपल्याला 3 डेसिमल प्लेसेस सांगितले नाही, आपल्याला 2च सांगितले ना. सो 2च चेक करायचे. 3 असते तर अजून पुढे जावं लागलं असतं, पण क्वेश्चन मध्ये 2 सांगितले, 2 पर्यंतच जायचं. सो पुन्हा आलेले आन्सर एफ ऑफ एक्स मध्ये टाकणं, पुढची प्रोसेस सेम. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ मायनस 5x मायनस 7 इटरेशन फक्त कंप्लीट करायचं. सो काय येईल बघा, आणि आन्सर आलं की मजा येते, आत्मविश्वास वाढतो. सो बघा जस्ट अ मिनिट, एफ ऑफ एक्सची किंमत आहे 2.7471 इज इक्वल टू 2.7471 त्याचा क्यूब मायनस 5 इंटू 2.7471 मायनस 7. सो कॅल्क्युलेट करूया. हा क्यूब आहे, ब्रॅकेट 2.7471 त्याचा क्यूब मायनस 5 पुन्हा ब्रॅकेट 2.7471 minus 7. So it is minus 4.34 into 10 raised to minus 3. 10 raised to आला की मी सांगितलं काय करायचं, शिफ्ट ENG शिफ्ट ENG. सो बघा बायसेक्शन मध्ये मेथड मध्ये पण बघितलं आपण, शिफ्ट ENG दोनदा प्रेस करायचं. ESMS दोघी कॅल्सिट सेम, तो 10 raised to 0 येतो बघा. 10 raised to 0 सोडून द्या, मायनस 0.00434 ते आपला आन्सर. सो आपला आन्सर येतो फायनल मायनस 0. f of 2.7471 is equal to minus 0.00434. So this is your final answer. So बघा मित्रांनो, पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. क्वेश्चन काय होता आपला की आपण सोडत होतो न्यूटन, आपण सोडत होतो रेग्युलर फॉल्सी मेथड, त्याच्यामध्ये 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला लावला होता, इटरेशन दिलेले नव्हते. मग आपण प्रॉब्लेम पहिलं इटरेशन केलं, पहिल्यांदा काय केलं, रूट्स चेक केले आहे की नाही, रूट्स होते. नंतर AB शोधला, AB आपल्याला भेटला. त्याच्यानंतर आपण स्ट्रीप ड्रॉ केली, स्ट्रीप मध्ये AB मायनस प्लस आणि एफ ऑफ बी लिहून घेतले. हा आपला फॉर्म्युला x इज इक्वल टू a एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ ए अपॉन एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. सॉल्व्ह केलं, जे एक्सचा आन्सर येतो ते एफ ऑफ एक्स मध्ये टाकतो, पुन्हा चेक करतो, मायनस आलं की प्लस आलं, पुन्हा मायनस आलं तर मायनसला रिप्लेस करतो, प्लस आलं तर प्लसला रिप्लेस करतो, असं करत होतो आपण. नंतर एका ठिकाणी इटरेशन 3 ला आलो तेव्हा एक्सची व्हॅल्यू आली 2.7460. आपल्याला 2 डेसिमल प्लेसेस सांगितले, म्हणजे पॉईंट नंतर 2 डिजिट आणि पॉईंटच्या आधीचं डिजिट सेम आले पाहिजे एक्सच्या किमती. त्या इटरेशनला ज्या लगातार म्हणजे ज्या एका मागच्या 2 इटरेशनला जेव्हा पॉईंटच्या आधीचे पॉईंट नंतर 2 डिजिट सेम येतील एक्सच्या किमतीमध्ये, तिथे थांबायचं, ते लास्ट इटरेशन असा अर्थ होतो. सो थर्ड इटरेशन मध्ये एक्सची किंमत आली होती 2.7460. 2 डेसिमल प्लेसेस सांगितले होते, पॉईंट नंतर 2 डिजिट मी बघितले 2.74. आणि इटरेशन 4 मध्ये पण बघा 2.74, पॉईंट नंतर 2 डिजिट सेम आले आहे. पुढचे जास्त वेगळे असले त्याच्याच काही घेणे देणे नाही. आपल्याला प्रश्नात 2 डिजिट सांगितले, 2 डेसिमल, मग 2 डेसिमल बघायचे. 2 डेसिमल पर्यंत सेम आलं की समजायचं हे आपलं लास्ट इटरेशन, आणि ते लगातारच्या इटरेशन मध्ये पाहिजे. ओके, सो अशा प्रकारे आपल्याला हा प्रॉब्लेम तुम्हाला मी शिकवला. मला खात्री तुम्हाला आवडला असेल, समजला असेल.